सुरुवातीला एक मोठी बातमी. कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र आंदोलनाला परवानगी दिली नसून कार्यकर्त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्यासमोर असलेल्या जैन मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आलेत. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आलेली आहे. मोठी घडामोड आपण पाहतोय. कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी दिली नसून कार्यकर्त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्यासमोर असलेल्या जैन मंदिराचे दरवाजे हे बंद करण्यात आलेले आहेत. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आलेली आहे. आणि यावरच बोलण्यासाठी नवी मुंबई मराठी एकीकरण समितीचे नवी मुंबईचे अध्यक्ष योगेश मोहन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेशजी, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आपली नेमकी काय भूमिका आहे कबूतरखान्यांवरून? नमस्कार. आमची भूमिका म्हणजे ज्या वेळा आम्ही तिथे जाण्याचे पोलिसांना सांगितलं होते तेव्हा आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की तिथे आम्ही कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा करण्यासाठी जात नाही आहोत. आम्ही फक्त पोलिसांना जाब विचारण्यासाठी जात आहोत की 6 ऑगस्ट रोजी जैन समुदायाने जो मोर्चा काढला, सूर्या हातामध्ये घेऊन कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून तिथली ताडपत्री फाडली, कबुतरांना खायला दिले, कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावरती काय कारवाई केली. त्यानंतर जैन मुनींनी रस्त्यावर उतरून शस्त्र घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू पण कोर्टाच्या आदेशाचा पालन करणार नाही असे त्यांनी घोषित केले. त्यावरती पोलिसांनी काय कारवाई केली याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज तिथे जात होतो. त्यावरती पोलिसांची कालपासून दडपशाही सुरू झाली. पदाधिकाऱ्यांना कालपासून नोटिसा दिल्या, तिथे जमावबंदी लागू केली. म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेष्टी सर्व बाजूने प्रशासनाने सुरू केली आहे का याचा जाब विचारण्यासाठी आम्ही फक्त तिथे जात होतो. बरं योगेशजी, मात्र आंदोलनाला आता पोलिसांनी परवानगी तर नाकारलेली आहे, मात्र तरी देखील तुमचं हे आंदोलन होणार आहे का? आंदोलन म्हणजे आम्ही तिथे जाऊन पोलिसांना निवेदन देणार आहोत की या सर्वांवरती तुम्ही काय कारवाई करणार आहोत. आंदोलन आता जरी पोलिसांनी आम्हाला नोटिसा दिल्या असतील तरी आम्ही पदाधिकारी तिथे जाणार आहोत आणि पोलिसांना या संदर्भात जाब विचारणार आहोत की मराठी मोर्चाच्या वेळी सुद्धा तुम्ही अशीच नोटिसा दिल्या होत्या आणि यावेळी सुद्धा गृह विभागाची परवानगी तेव्हा नाकारली नव्हती असं त्यांनी गृहमंत्र्यांनी जेव्हा घोषित केले होते. आज देखील त्यांनी तसेच केलं. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. बरं, या संदर्भात तुम्ही मनसेशी देखील संपर्क साधणार आहात का? मनसे देखील यामध्ये सहभागी होणार आहे का? आम्ही महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमींना आणि मानवप्रेमींना आवाहन केले होते की त्यांनी सर्व बहुसंख्येने तिथे येऊन पोलिसांना जाब विचारायचा आहे म्हणून. त्यासोबतच जर पक्षाचे देखील आम्हाला समर्थन असेल तर चांगले जाईल. ठीक आहे योगेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. मुंबईत मंडपासाठी खड्डे खोदल्यास गणेश मंडळांना 15,000 दंड लावण्यात येणार आहे आणि हा दंड गणेश मंडळ भरणार नाहीत. हा रस्ता पूर्ण न करू शकणाऱ्या आणि खड्डे न बुजवणाऱ्या सरकारलाच दंड लावण्याची वेळ आलेली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शरद पवार यांना टार्गेट केलेला आहे. शरद पवारांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. लोकप्रतिनिधी फोडण्यात शरद पवारांचा हातखंड आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय. वाद लावून फडणवीस आपले स्वार्थ साधतात अशी टीका जरांगे यांनी केली आहे. उत्तराला प्रत्युत्तर मिळणारच. मुंबईमध्ये ऐतिहासिक विजय होणार असा ठाम निर्धार त्यांनी केलाय. मतदार याद्यांमध्ये नावं समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच असतो. आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे नागरिकत्व सिद्ध करण्यास अंतिम पुरावा मान्य होऊ शकत नाही असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं सुनावलंय. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि विना अडथळा व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं उपाययोजना केलेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं ही तयारी केली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये 99.9% शुद्धतेचं सोनं 1,000 रुपयांनी घसरलंय. तर चांदीच्या भावातही 2,000 रुपयांची घसरण झाली असून 1,12,000 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.
गेले कित्येक वर्ष रखडलेली ठाणे महापालिकेतील नोकर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. महापालिकेमार्फत वर्ग क आणि ड ची तब्बल 1773 पदं कायमस्वरूपी भरली जाणार आहेत. यात आरोग्य यंत्रणेबरोबर अग्निशमन विभागातील रिक्त पदं मुख्यत्वे भरली जाणार आहेत. गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या पदभरतीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे. पुढील आठवड्यात 340 पदांची भरती करण्यासंदर्भातील जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्याचा कणा असलेल्या आरोग्य स्वयंसेवकांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी नाकारलेली आहे. प्रशासनानं स्वतः आरोग्य स्वयंसेविकांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा नाकारून सेवेमध्ये सामावून घेतलेला नाही. त्याचा तीव्र निषेध म्हणून संतप्त झालेल्या 3000हून अधिक आरोग्य स्वयंसेवकांनी पालिकेच्या आगामी निवडणुकीचं काम करण्यास नकार दिलाय. पुण्यातील खड्डे बुजवण्यासाठी अखेर पालिकेनं पुणेकरांना साथ घातली आहे. नागरिकांना पीएमसी रोड येथील खड्ड्यांचे फोटो मित्र या ॲपवर पाठवण्याचं आवाहन केलंय. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य आणि अधिक चांगलं व्हावं आणि त्याला बळकटी मिळावी यासाठी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना व्याकरणाची पुस्तकं देण्यात आलेली आहेत. तर जवळपास 1,21,502 विद्यार्थ्यांसाठी पालिका व्याकरणाची पुस्तकं देणार आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरणानं झोपड्यांच्या पात्र आणि अपात्रतेसाठी घरोघरी जाऊन हाती घेतलेलं सर्वेक्षण अखेर पूर्ण झालेलं आहे. एकूण 87,500 झोपड्यांचं सर्वेक्षण झालं असून 1 लाखांहून अधिक झोपड्यांना क्रमांक देण्यात आलेले आहेत. मात्र अद्यापही ज्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालं नसेल त्यांनी स्वतः पुढे येऊन सर्वेक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन धारावीकरांना करण्यात आलं. भटक्या कुत्र्यांनी सर्वाधिक चावा महाराष्ट्रात घेतला असल्याचं उघड झालंय. यात नवी मुंबई देखील मागे नसून शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चाललाय. 7 महिन्यात 6,939 जणांना श्वानदंश झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. जानेवारीमध्ये सर्वाधिक 1,556 घटना घडलेल्या आहेत. आता एक मोठी बातमी. मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान सोडलेलं नाही. मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरात नाही. गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीर भवन या 22 मजली इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलंय. मात्र दुसरीकडे धनंजय मुंडेंनी घर न सोडल्यामुळे छगन भुजबळ अजूनही सातपुडा बंगल्यासाठी प्रतीक्षेत आहे. मंत्रिपद गेल्यानंतरही धनंजय मुंडे सरकारी बंगला कधी सोडणार ही चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये लवकरच वाहतुकीच्या संदर्भात प्रशिक्षण देणारी प्रत्यक्ष साधन सामग्रीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशी ट्रॅफिक ट्रेनिंग अकॅडमी सुरू होणार आहे. गेल्या 3 वर्षात राणीच्या बागेत भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झालेली आहे. तर जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात आणि फेब्रुवारी ते मार्च या परीक्षा काळात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमीच आहे. बहुप्रतीक्षित नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे. या गाडीच्या शुभारंभाच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी चक्क प्रवाशांना वेटिंग लिस्ट पाहायला मिळाली. 8 कोचच्या या गाडीमध्ये 400 सीट्स आहेत आणि त्यातील 300 सीट्स या पहिल्या दिवशीच बुक झालेल्या होत्या. मध्य आणि पश्चिम रेल्वे कॉरिडॉरवरील 39 उपनगरीय रेल्वे स्थानकं आणि 34 मेट्रो स्थानकांच्या MMI योजनेसाठी नियोजन सुरू आहे. यासाठी विशेष समिती स्थापन झाली असून उपनगरीय आणि मेट्रो स्थानकातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे. सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेसाठी उडान योजनेच्या धर्तीवर 1 वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे. या निधीमुळे सोलापूरकरांना कमी दरात मुंबई तसंच पुण्यासाठी विमानातून प्रवास करता येणार असून दर कमी होण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळाला 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून 137.37 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय. यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे. 2024-25 मध्ये बनावट आणि भेसळयुक्त दुधाशी संबंधित 8,815 प्रकरणांमध्ये 36.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक आहे. भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांच्या सुविधेसाठी प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मिळकत पत्रिकेवरील खरेदी आणि वारस नोंदीसाठी भूमी अभिलेख विभागानं नवीन संगणक प्रणाली लागू केलेली आहे. आतापर्यंत राज्यात तब्बल 91 लाख प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या तयार झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आता कार्यालयामध्ये चक्रा मारण्याला ब्रेक लागलाय.
राज्यात पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोलनाका स्थलांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. टोलनाकेजवळ होत असलेली प्रचंड कोंडी टाळण्यासाठी टोलनाका 2 किलोमीटर अलीकडे वेस्टर्न हॉटेलजवळ स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. या